लोकसभा 2024च्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या। संबंध देशभरातील जनतेने मतदानाचा हक्क बजावला व देशात एनडीएचं सरकार स्थापन झालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बनारस मतदारसंघातून या वेळेला घटलेली मताधिक्य हा देशभरात चर्चेचा विषय ठरला। पण देशात सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आलेले 5 खासदार नक्की कोण, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। देशात 5व्या क्रमांकावरती असलेले खासदार आहेत भाजपचे ज्योतिरादित्य सिंधिया। त्यांनी मध्य प्रदेश राज्यातून गुना लोकसभेतून निवडणूक लढवली। त्यांनी 5,38,612 एवढ्या मताधिक्यांची आघाडी मिळाली। त्यानंतर 4थ्या स्थानी असलेले खासदार आहेत तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी। ते पश्चिम बंगाल राज्यातून डायमंड हार्बर या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली। त्यांना 7,01,533 इतकं मतांची आघाडी मिळाली। त्यानंतर 3ऱ्या स्थानी असलेले खासदार आहेत भाजपचे अमित शहा। ते गुजरात राज्यातून गांधीनगर या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली। त्यांना 7,31,444 इतक्या मतांची आघाडी मिळाली। त्यानंतर नंबर 2 चे खासदार आहेत भाजपचे शिवराजसिंह चौहान। ते मध्य प्रदेश राज्यातून विदिशा या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली। त्यांना 7,79,723 इतक्या मतांची आघाडी मिळाली। यानंतर देशात 1 नंबरचे मताधिक्य मिळवलेले खासदार आहेत भाजपचे शंकर ललवानी। ते मध्य प्रदेश राज्यातून इंदूर या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली। त्यांना 10,08,077 मतांची आघाडी मिळाली। तर मित्रांनो, माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।